वाहतूकदारांवर लादण्यात आलेला अन्यायी आणि बेकायदेशीर ई-चलन दंड पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर 15 ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा प्रदीप राठोड यांनी दिलाय। वेग मर्यादेचं उल्लंघन, सीट बेल्ट किंवा हेल्मेट नसल्याचं कारण देत शासनाकडून थेट ई-चलनद्वारे दंड आकारणी केली जाते। त्याबद्दल वाहतूकदारांच्या तीव्र भावना आहेत। राज्य शासनानं वाहतूकदारांना विश्वासात न घेता परस्पर ई-चलनाद्वारे दंड आकारणी सुरू केली आहे। कधी वेग मर्यादेचं उल्लंघन म्हणून तर कधी सीट बेल्ट लावला नाही, हेल्मेट घातलं नाही म्हणून ई-चलनाद्वारे दंड केला जातो। आजवर अनेक वाहनधारकांकडून कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। विशेषतः ट्रक, टेम्पो, आराम बस, टॅक्सी, रिक्षा अशा वाहतूकदारांवर ई-चलनाद्वारे अन्यायकारक दंड केला जातो। या विरोधात गेल्या 6 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीनं आंदोलन सुरू केलंय। त्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलकांशी चर्चा करून ई-चलन रद्द किंवा दंडमाफीबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 2 महिने उलटले तरी या विषयावर शासनानं अंतिम निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीनं आंदोलन छेडलं। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घंटानाद करून शासनाविरोधात घोषणाबाजी झाली। आजवर सनदशीर मार्गानं आंदोलन करूनही सरकार वाहतूकदारांच्या मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करतंय। मात्र यापुढे उग्र आंदोलन सुरू होईल असं सतीशचंद्र कांबळे, सुभाष जाधव, प्रदीप राठोड, विजय देवणे, सुभाष शेटे, चंद्रकांत भोसले, किरण पडवळ यांनी सांगितलं। तर येत्या 15 ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा प्रदीप राठोड यांनी दिलाय। यावेळी मनोज चौगुले, अशोक कोचीकोरवी, अशोक शिंदे, पंकज त्रिपाठी, जाकीर तहसीलदार, गौरव कुसाळे, रफिक राऊथर, उत्कर्ष पवार, आकिब पठाण, राजेंद्र ढाले, अरुण देवकुळे, प्रकाश केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील वाहतूकदार उपस्थित होते।